धुळे येथील गर्भपात प्रकरणात सुमन हॉस्पिटलच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टर सोनल वानखडेसह 2 परिचारिकांना धुळे न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तसेच गर्भपातची झाडे शिरपूर साखरी येथून देखील जुळल्याचं बोललं जात आहे। आज शहर पोलीस ठाण्यात 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला। त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी जयश्री पुनावाला यांनी 5 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली। महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संपादक कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्याने केलेली कारवाई साखरी रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे स्त्री भ्रूण हत्या होत असल्याच्या तक्रारीवरून अचानक छापा टाकला होता। यावेळेस पथकाला एक महिला एका खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली होती। तिच्याजवळ एक 2.5 ते 3 महिन्याचा गर्भ पडलेला होता। पथकाच्या तपासात कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाही। हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना देखील योग्य उत्तर देता आलं नव्हतं। या प्रकरणानंतर हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलं, कारण सोनोग्राफी मशीनमध्ये निष्पन्न झालं होतं काड्या खुडणारे कथित देवदूत भयभीत झाले होते। आपल्या समाजात डॉक्टरांना देवदूत मानतो, अशा कृत्य करणाऱ्या डॉक्टरांची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। तसेच सोनोग्राफी सेंटरच्या चौकशी करावी। अजून मोठे सोनोग्राफी सेंटर आहेत त्याची देखील चौकशी करावी अशी मागणी महिला वर्ग व सर्वसामान्य जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.